तर प्लीज थोडीशी घाई करायची आहे, कारण आपण सातिवली प्रीमियर लीग पाहतोय. कुठल्याही प्रकारची कुठल्याही खेळाडूला किंवा कुठल्याही संघाला अडथळा निर्माण होणार नाहीये, याची देखील काळजी घ्या. कारण जी नियमावली आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. वी गो. सर्व सज्ज आहेत. आम्ही देखील स्कोरर, कॉमेंटेटर तसेच पंच देखील, गोलंदाज फलंदाज देखील सर्व सज्ज. पहिला चेंडू आकाश करता आपला तून स्ट्रोक आहे. गॅप मध्ये चेंडू ढकलत होते. एक धाव सहज सोप्या रूपाने अर्जित केली जाते. दुसऱ्या करता प्रयत्न आहे. 2 धावा सहज सोप्या रूपाने अर्जित केले जातात. वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं जातं पहिल्या चेंडूवरती एच ए क्लब संघाचं. प्रवीण वाडान जर पहिल्या चेंडूवरती बाद झाला तर त्यांच्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रवीण वाडान अपेक्षा करत असेल की भावा मला खेळू दे, मी कम से कम 1000 देईल. त्याच्या मनामध्ये शंका नाहीये. यावेळेस लो फुल टॉस चेंडू होता आणि हलक्या साधारण चेंडू खेळून काढला जात आहे. एक धाव कंप्लीट. दुसरा धावे करता येण्याचा प्रयत्न असेल. 2 धावा सहज सोप्या रूपाने अर्जित केला जातात. दोन्ही धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते 4 चाकड्यावरती. आतापर्यंत चेंडू क्रमांक 2 चा खेळ संपलाय. परशुराम मोकाशी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक येते. प्रवीण वाढा याच्याकरता जर 0 वरती बाद झाला तर त्याच्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्याच्यानंतर मी देखील अनाउन्समेंट केली होती की परशुराम करता देखील ते अनाउन्समेंट लावतील. याच्यामध्ये येणारी वेळ आणि काळीचा फरक असेल फक्त. यावेळेस आकाश बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वेग प्राप्त करतोय. स्किट होतोय चेंडू. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत चेंडूचा खेळ पूर्ण झालाय तो 3 धावा धाव फलकावरती त्या 4. एच ए क्लब संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. आणि जर तसेच सन्माननीय आदरणीय महेंद्र लोखंडे साहेब यांचं आगमन झाले. मोस्ट वेलकम सर, आपलं देखील स्वागत. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू होता. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव कंप्लीट आणि तसेच इकडे धाव फलक वाढेल जाऊन पोहोचले ते 5 चकड्यावरती. प्रवीण वाढण करता आता पारितोषिक आलं होतं आणि त्याच पारितोषिकावरती सर्वांच्या नजर असतील. आता धावफलकाचा विचार करता जाऊन पोहोचले ते 5 चकड्यावरती. चेंडू क्रमांक 4 चा खेळ आतापर्यंत सपोज झालाय. एच ए क्लब टॉस हरून वाट्यामध्ये आली ती फलंदाजी आणि तसेच मनाजोगतं जे पाहिजे होतं ते मिळालं आकाशला. पण आता आकाश म्हटला होता की 55 ते 60 धावा बनवावे लागतील, पण त्याची पूर्ण जिम्मेदारी प्रवीण आणि आकाशवर असेल. प्रवीण ऑन स्ट्राईक. यावेळेस हलक्या साधारण चेंडूवर खेळून काढला जातं. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतं. टप्पा पडल्यानंतर थोडंसं चेंडू सोळी प्राप्त करत होता. चेंडू क्रमांक 5 चा खेळ देखील संपलाय. धाव फलक आहेत 6. येणाऱ्या अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील. एक बार फिर से गेंदबाज चले और स्ट्राइक एंड पर आकाश है. इस बार फुल टॉस गेंद है. बेहतरीन स्ट्रोक है. पीछे फील्डर मौजूद है. क्या लाजवाब एफर्ट था यहाँ पर. कैच पकड़ने का मौका था. कैच छूटा, दिल टूटा और शायद अंपायर भी थर्ड अंपायर की तरफ रुक कर नो बॉल के लिए हम जाएंगे. थर्ड अंपायर की तरफ उनको भी देंगे थोड़ा सा मौका इस मैच में बने रहने के लिए. आपको ही मजा आइए. आप देखते रहिए सातिवली प्रीमियर लीग सीजन 2. यस, नो बॉल. कानी स्टँटर नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नक्कीच आयपीएल मध्ये देखील हीच अनाउन्समेंट असते, पण त्या टायमाला काय तर वेगळं सायरन असते. पण यावेळेस हार्ट अटॅक यायचा कोणाला. हार्ट अटॅक येऊन कोण गेला तर आपल्यावरती आपली टुर्नामेंट बंद होईल. कृपा करू असे गाणे नका वाजवू. आपण दोन्ही धावफलक वाढेल जाऊन पोहोचले 8 चकड्यावरती. या षटकाचा अंतिम चेंडू आहे. नक्कीच विजयानं देखील हसायला, कारण की विजय माझी गोष्ट बरोबर होती. फ्रीटचा चेंडू आहे.
प्रवीण वाडा नॉन स्ट्राईक. यावेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये फ्रीट आहे, तुम्ही सेफ आहेत. धावून धावा कम्प्लीट करा. एक धाव कम्प्लीट, दुसरा धावे करता येण्याचा प्रयत्न आहे. 2 धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल तर 10 चक्रावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. एच क्लब संघाची धावसंख्या 10 चक्रावरती बिनगडी बाद. जाऊयात आपण डीजे मास्टर कडे, त्यांना देखील देऊयात एक छोटीशी संधी. मी असा गेलो आणि असा आलो. वेलकम डीजे. अतिशय चांगली धूण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ऐकायला मागली वेळ लागलाय. सध्या सर्व खेळाडूंना क्रिकेटचा भरपूर वेळ लागलाय. एक वेळ पोरगी सोडून गेली तरी चालेल, मात्र आम्ही क्रिकेट खेळणं सोडणार नाहीये. फेब्रुवारीचा महिना आहे, कारण की आता बरेच काय डे येणार. चॉकलेट डे, व्हॅलेंटाईन डे, किस डे, हक डे, सगळे डे येणार आहेत. पण आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. आम्हाला फक्त काय आहे, बॅटिंग दे, बॉलिंग दे. भावा ते नाही जमलं तर फिल्डिंग तरी ऍटलीस्ट दे. काहीतरी दे, काहीतरी दे. आम्ही क्रिकेट प्रेमी आहेत, आम्हाला मुलींशी देणं घेणं नाहीये. जर मित्रांनो मुलींपासून तुम्ही दूर राहणार ना, तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत जाईल. आकाश ऑन स्ट्राईक. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे की काय, क्वेश्चन मार्क आहे. पंचांच्या दिशेने वळतात, वाईडचा इशारा येतोय. वाईट प्लस 1 बाउन्स, अर्थातच एक धाव फलकावरती अर्जित केली जाईल. एक धाव फलक वाढत जाऊन पोहोचते 11 चक्रावरती. तसेच आपण प्रज्ञेशला बघितलं तर अफाट मेहनत घेतोय स्पर्धेकरता. एक आयोजक देखील आहेत आणि चांगली मेहनत आतापर्यंत घेतली जाते. आमचे आयोजक आणि तसेच आमचे स्पॉन्सर देखील आम्ही त्यांच्याकडे देखील जाणार आहोत. आकाश यावेळेस बॅट चेंज घेतली होती. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, पण क्षेत्ररक्षणापासून दूर होता. आपण जर आमचे स्पॉन्सर बघितले तर माजी सभापती रमेशजी घोरकाणा साहेब, तसेच त्यांच्यामध्ये इश्तियाक खान साहेब आहेत, समाजसेवक. त्यांनी देखील आम्हाला सपोर्ट केला, थँक्यू सो मच. तसेच आपण बघितलं तर गोपीनाथ गोराडे सर, आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. उद्योजक आहेत मोठे या परिसरातील, त्यांना कोण विसरू शकेल. आपण पुढे वळूयात. पुढे येणारा चेंडू गोलंदाज विजय पुन्हा एकदा सज्ज होईल. त्याच्यानंतर आपण वळणार आहोत तुमच्या स्पॉन्सर कडे. यावेळेस देखील कदाचित खराब चेंडू की चांगला, क्वेश्चन मार्क आहे. पंचांच्या दिशेने वळतायत. वन्स अगेन वाईडचा इशारा येतोय. अवंतर धावसंख्येमध्ये भर पाडली जाईल. त्याच्यानंतर आपण बघतायत छोटेलाल यादव साहेब उद्योजक, त्यांनी देखील चांगला सपोर्ट केला आमच्या या टुर्नामेंट करता, त्याचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच मोफत अली साहेब, त्यांचं देखील आम्ही करतो, थँक्यू सो मच मोफत भाई. तसेच प्रवीण वाडन साहेब मानाचा सिरीज करतात, त्यांच्याकरता देखील चांगलं सायकल प्लस ट्रॉफी आहे, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि जसंच आमच्या स्पॉन्सरचे नावं येतात त्यांना देखील एक सलाम ठोकणारा दर्जेदार षटकार आकाशच्या बॅट मधून आकाश चेंडूला पाठवलं जातंय. तिथे मी थांबवतो तुला. तसेच यल्लाप्पा पुजारी यांच्या माध्यमातून देखील मॅन मॅच करता जी काही ट्रॉफी आहे त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली आहे स्वर्गीय विठ्ठल पुजारी साहेब यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय. तसेच प्रकाश यादव साहेब मॅन मॅच करता 1 डझन केली त्यांच्या माध्यमातून देखील लाभली होती, थँक्यू सो मच सर. तसेच अनिल गडकरी साहेब आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो, आपल्या माध्यमातून देखील पारितोषिक तसेच आम्हाला स्पॉन्सरशिप भेटली होती. तसेच मॅन मॅच करता कोल्ड ड्रिंक्स होत्या त्याच्या कारणाचा आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. आणि तसेच ऍडव्होकेट चला नो बॉल आहे, पुढील चेंडूचा फ्रीट असेल. तसेच ऍडव्होकेट प्रसन्न सर भातानकर आपलं देखील साहेब आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच माजी नगरसेवक सर आपण बघतायत सुनील अचुलकर साहेब यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच आपण बघितलं तर नरेंद्र कोहरा साहेब मंडप डेकोरेटर्स ज्यांच्या माध्यमातून मंडप आम्हाला स्पॉन्सर केलं जात आहे. फ्रीटचा चेंडू आहे, गोलंदाज सज्ज होईल, फिल्डिंग मध्ये बदलाव करत होता पण त्याच कारणास्तव यष्टी रक्षक देखील नाराज आहेत. धाव फलक 19 आकड्यावरती.
गोलंदाज सज्ज होतोय. पुरेटचा चेंडू आकाश करता. यावेळेस देखील बॅटची एज घेतली होती. शॉर्ट थंडमॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. निर्धाव चेंडू येते. त्याच्यानंतर बघितलं तर योगेश मिश्रा साहेब बेस्ट प्लेअर ऑफ ट्रॉफी अँड शूज त्यांच्या माध्यमातून दिले जात आहेत. तसेच बाबू सोनी साहेब त्यांच्या माध्यमातून देखील बेस्ट बॅट्समॅनची जी बॅट आणि ट्रॉफी आहे. थँक्यू सो मच सर. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि तसेच बेस्ट बॉलरची देखील ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आहे. तसेच शूज देखील आहे. तसेच संदेश पवार साहेब त्यांच्या माध्यमातून देखील पाणी पुरवठ्याची सोय केली जाते. अन्नदान त्याच्यानंतर जलदान देखील सर्वात महत्वाचं असतं मित्रांनो. त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाणी मिळालं. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच संदेश पवार साहेब. त्याच्यानंतर राहुल घरत साहेब त्यांनी देखील स्पॉन्सरशिप केले. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तसेच असद अली साहेब न्यू फॅशन कलेक्शन त्यांच्या माध्यमातून देखील स्पॉन्सरशिप लाभली. धन्यवाद असद सर. आणि तसेच प्रेक्षकांना देखील विनंती असेल आपण देखील न्यू फॅशन कलेक्शन कधीतरी भेट द्या. थँक्यू सो मच. तसेच दीपक चावडा सर त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आपल्या माध्यमातून देखील बेस्ट बॉलर करतात जी बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर त्यांच्याकरता कूलर माध्यमातून पुरस्कृत केले जातात. दीपक चावडा सर आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि तसेच आपण बघतायत शरद गायकर सर आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि तसेच संभाजी धावणे सर आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. यावेळेस प्रवीण वाडान मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पण आमच्या दिशेने वळतात वाईडचा इशारा आहे. अवंतर धाव संख्येमध्ये भर पाडली जाईल. एक धाव फलक वाढेल. जाऊन पोहोचेल त्या 22 च्या आकड्यावरती. तसेच आपण बघतायत आमचे हॅशटॅग सपोर्ट सिस्टम आपण त्यांना ऑन स्क्रीन वरती बघतायत. राजू दादा माजी सरपंच त्यांच्या माध्यमातून देखील चांगला सपोर्ट लाभला. तसेच संतोष दादा त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच श्याम जाधव साहेब त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. प्रवीण वाडान फटका फसलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल सुटला जातोय. एक धाव कंप्लीट. आकाश एका धावेने संतुष्ट होतोय. इकडे धाव फलक वाढेल. जाऊन पोहोचेल ते 23 च्या आकड्यावरती. आतापर्यंत फक्त 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. तोपर्यंत आमच्या स्पॉन्सरची लिस्ट देखील संपली जाते. पण आणखी षटक काय संपत नाहीये. या षटकामध्ये चेंडूचा विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. आणि त्याच्यामध्ये लिगल चेंडू आहेत ते आता 5वा चेंडू झालाय. पंच म्हणजे अनाउन्समेंट करत होतो बाकी होती आणि पेंडिंग होती. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. एकने धाव फलक 23 च्या आकड्यावरती. षटकाचा अंतिम चेंडू आहे. यावेळेस आकाश आडव्या बॅटने खेळला जातोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. दोघांना भेदून चेंडू जाईन आर पार सीमारेषेच्या पार. आकाश नावाचा ब्रँडेड चौकार. बिंदाबाजार 1 मिनिट थांबवतोय. धाव फलक जाऊन पोहोचत एचे क्लब संघाचा 27 बिनगडी बाद अशी स्थिती आहे. आणि तसेच 12 चेंडूंचा खेळ झालाय. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जाऊ टीचे मास्टर कडे. वेलकम. नहीं गोली तू खुद है तेरी फौज तू ही टोली है नहीं तीर तलवार नहीं गोली तू खुद है तेरी फौज तू ही टोली धारों को पकड़ लैन दे तेज धारों को जकड़ लैन दे आज फटे चक लैन दे हो चक लैन दे आज फटे चक लैन दे. थँक्यू रिजे. आज पट्टे चकलेंदे. आज आता चांगला दिवस आहे. आणि तसेच जर बघितलं तर 27 धावा फलकावरती. आणि तसेच आमचे TCP माफ करा पाटील नेटवर्क्स बऱ्याच फॉर्म मध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती देखील हास्य म्हणजे त्या टुर्नामेंटला देखील एन्जॉय करतायत. गोलंदाज सज्जन आपल्या गोलंदाजी मार्क वरती. रोहन पहिल्या षटक घेऊन आलाय. वैयक्तिक संघाकरता 3रं. पहिल्या 12 चेंडूमध्ये 27 बनल्यात. पुढील 12 चेंडूमध्ये 27 येतील का. यावेळेस प्रवीण वाडान मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये.
निर्धावच्या स्वरूपाने चेंडूची सांगता आतापर्यंत प्रवीणचा विचार केला तर 4 चेंडू फेस केलेत, 4 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. आकाश 11 चेंडूमध्ये वैयक्तिक 17 धावा. या टुर्नामेंट मध्ये सर्वात जास्त धावा बनवण्याच्या लिस्ट मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आकाश आहे. यावेळी देखील चांगला स्ट्रोक आहे, चेंडू भेदून. तसेच आमच्या मुख्य मंचावरती विराजमान सर्व प्रमुख पाहुण्यांचं अभिवादन करता, स्वागत करता, सलाम करता येतोय दणदणीत खणखणीत चौकार. पाटील नेटवर्क्स कालच्या दिवसामध्ये आपण बघितले होते 80,000 सबस्क्रायबर्स, त्याच्यानंतर आज बघतात 80,765. म्हणजे बघा आपण सातिवली ग्रामीण लोकांनी किती प्रेम दिले. 765 लोकांनी चॅनल सबस्क्राईब केला. अजून जर 700 लोकांनी सबस्क्राईब केलं तर नक्कीच पाटील नेटवर्क्स खुश होतील, आम्ही देखील खुश होऊ, आमच्या आजी देखील खुश होतील. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर आवडला असेल तर हा षटकार तर सिद्धूच्या भाषेमध्ये म्हणतात तर ठोकोत आली बेहतरीन सिक्सर. गेंद चली मैदान के बाहर, उड़न खटोला, सिक्सर. थँक्यू डीजे. आम्ही मारी पिक्चर मध्ये डायलॉग ऐकला होता, आपण को बहुत हलके में ले रहा, अपना फरमान सुना इसको. आणि फरमान सुनावला जातोय प्रवीण वाडान. यावेळी देखील फुल टॉस चेंडू आहे. वाडा कोणाचाही असो, राडा फक्त आम्ही करणार. चेंडूला पाठवलं जातोय आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅक्झिमम 6. अरे वा, हा देखील संघ बघा विलास वाडान समोरील आपल्या भावाच्या संघाला कशा प्रकारे धुलाई करतायत. प्रवीण वाडान आपण बघितलं तर छोटे बंधू आहेत, विलास वाडान मोठे बंधू त्यांच्या संघाला कशा प्रकारे ट्रीट करतायत. षटकाचा अंतिम चेंडू आहे. प्रवीण ऑन षटकाचा अंतिम चेंडू आहे. प्रवीण ऑन स्ट्राईक. प्रवीण यावेळेस विन कोणाला मिळेल. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे आणि झेल सुटला जातोय. आकाश दुसऱ्या धावे करता इंटरेस्टेड आहे. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. प्रवीणने आपलं काम पार पाडलं जातंय. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 45 धावा धावफलकावरती आहेत. आपण बघितलं तर आतापर्यंत आपलातून फलंदाजी आहे, जो की आकाश आता नॉन स्ट्राईक एंड वरती होता, आता तो स्ट्राईक एंड वरती येईल. अंतिम चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि तसे 2 धावफलक वाढले जाऊन पोहोचते 45 चक्रावरती बिनगडी बाद अशी स्थिती आहे. आपण बघितलं आकाश याला 11 चेंडूमध्ये 17 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. तर प्रवीण कुठे पाठीमागे राहणार होता. 9 चेंडूंमध्ये 22 धावा. कदाचित प्रवीण विसरला होता की विलास वाडन यांचा संघ आहे. जसं त्याला आठवलं की भावाचा संघ आहे, मग त्याच्यानंतर एक्सलेट केलं आणि तसेच भावाच्या संघाला आतापर्यंत खातिरदारी केली जाते. आपलातून फलंदाजी. सन्माननीय आदरणीय महेंद्रजी लोखंडे साहेबांकडून हॅट्रिक करता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅट्समन करताय सलग 3 षटकारांकरता. आकाश या फटकेबाजी करता ओळखला जातो. पाठीमागे विघ्नेश आहे. निर्धाव चेंडू होते. महेश गोलंदाज आहे पण पहिला चेंडू निर्धाव चेंडू आलाय. आकाशकडे 5 चेंडू आहेत. आकाश कराच्या प्रकारे फलंदाजी करेल हे बघावं लागेल. यावेळी देखील स्विच हिटचा फटका. या स्ट्रोकला टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये म्हटलं जातं की लगा तो आबाद नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं. पण जोपर्यंत आम्ही धाव कंप्लीट होते की नाही त्याच्यावर आम्ही वेट करत होतो, अनाउन्समेंट करण्याकरता थांबलो होतो. यावेळेस प्रवीण वाडान फलंदाज बाद होतोय. विजय जर आतापर्यंत बघितलं ना तर आकाशचा रिदम तुटला जातोय. प्रवीण वाडान जर कदाचित स्ट्राईक एंड वरती असता तर कदाचित आपल्यातून फलंदाजी झाली असती. पण आकाश मोठा खेळाडू आहे, त्याच्या विकेट करता सॅक्रिफाईस केलं जातंय प्रवीण वाडांकडून. वेल प्लेड प्रवीण. लागलं पुरी ग मी
तुझ्या नादाला पावसाला गेला पुरी हिवाळा आला लागल पुरी ग मी तुझ्या नादाला नसात तुझी मी सोडणार नाही पुरी विचारून घे माझे मनाला नसात तुझी मी सोडणार नाही पुरी विचारून घे माझे मनाला थँक्यू डीजे. एकच धाब्या असं. ओके, बॉल कम्प्लीट झाला होता असं. येस, बॉल कम्प्लीट झाला होता. त्याच्यानंतर आपण धाव घेण्याचा प्रयत्न केला तरी देखील चला एकच धाव आहे. त्याच्यानंतर जो की चेंडू पर्यंत कीपरच्या हातामध्ये पोहोचला होता तिथे डेड बॉल झाला होता. यावेळेस आकाश चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात होता. झेल सुटला जातो. एक धाव कंप्लीट. तसेच आम्ही देखील अनाउन्समेंट केली होती की प्रवीण याच्याकडे स्ट्राईक असणं गरजेचं आहे. आता प्रवीण स्ट्राईक एंड वरती आहे. सत्तेचाळीस आकड्यावरती धावफलक संघाचा आतापर्यंत जाऊन पोहोचले. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या इनिंग मध्ये एच क्लब मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचले आहे. पहिल्या विकेट करता 50 धावांची पार्टनरशिप बिल्डअप केली जाईल. जर चौकार किंवा तिहेरी धाव आली तर षटकाराला देखील तरी होणार आहे. प्रवीण वाडा नॉन स्ट्राईक. महेश गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मी म्हटलं होतं प्रवीणला स्ट्राईक एंड वरती आणणं गरजेचं आहे. प्रवीण आला आणि चेंडूला पाठवला जात आहे आउट ऑफ द पार्क. इट्स यूज खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर शॉट. षटकार. 6 धाव फलक वाढेल 53 आकड्यावरती. थँक्यू डीजे. प्रवीणची फॅन फॉलोइंग बघा. प्रवीणच्या गाडीवरती स्वतः त्याने बॉल मारला. ती अनाउन्समेंट आमच्यापर्यंत बाहेरून पोहोचली. बोला, प्रवीण नाव नव्हे तर आता ब्रँड म्हणलाय सातिवली गावामध्ये. प्रवीण ऑन स्ट्राईक. ओव्हर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. कदाचित बाउंड्री लाईन आसानी के साथ क्लिअर करेल. चेंडू झाले 1 बाउंस सीमा पार. आमच्या मांडवावरती चेंडूला पाठवलं जातंय आउट ऑफ द पार्क. इट्स यूज ब्रँडेड चौकार. द ब्रँड अँबॅसेडर ऑफ सातवली गाव. थँक्यू डीजे. आकाश 13 चेंडून मध्ये 18 बनवल्यात आणि तसेच प्रवीण वाडान आतापर्यंत चांगली फलंदाजी आहे. अंतिम चेंडू आहे. यावेळी देखील चेंडूला उडवलंय आणि पाठवलं जात आहे आउट ऑफ द पार्क. इट्स यूज ब्रँडेड षटकार. मी म्हटलं होतं वाडा कोणाचाही असो राणा फक्त प्रवीण वाडान करणार. अफलातून फलंदाजी. 13 चेंडूंमध्ये नाबाद 39. पहिल्या विकेट करता नाबाद 63 धावांची इनिंग. चला टॉस आणायचा डिजेक्टमेंट थांबवतोय आणि आकाश देखील आमच्या अनाउन्समेंट वरती खुश असेल कारण की आम्ही म्हटलं होतं की प्रवीणला स्ट्राईक एंड वरती आणा. प्रवीण आला आणि त्याच्यानंतर प्रवीणचे आपण अंदाज बघितला. इनका अंदाज ही सबसे निराला आहे. 63 धावा बनल्यात. 64 धावांचं आव्हान असेल विजय करता गावदेवी फायटर संघाला. आम्ही जातो टॉस बॉक्स कडे. तुम्ही कुठे जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा. सातिवली प्रीमियर लीग सीझन 2 केबीएम वर्सेस पार्थ. चला दोन्ही संघ हॅलो. चला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 2 संघटना केबीएम स्पोर्ट आणि पार्थ वॉरियर्स. केबीएम स्पोर्टचे संगणक आणि पार्थ वॉरियर्स स्पोर्टचे संगणक. चला टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये आम्ही अतिथी कक्षामध्ये जातोय. आमच्या अतिथी त्या ठिकाणी आहेत. आदरणीय सन्माननीय महेंद्र लोखंडे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस करायचा आहे. हॅलो.
पार्थ वॉरियर्स टीमचा संघनायक देखील आलेला आहे. महेंद्रजी लोखंडे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते निश्चित टॉस करायचा आहे. एका बाजूने आहे सातिवली प्रीमियर लीग तर दुसऱ्या बाजूने आहे 2023. कॉल देणार आहेत स्पीडचे केबीएम स्पोर्टचे संघनायक बाबू महाली. सातिवली प्रीमियर लीग असा कॉल आलेला आहे आणि यस सातिवली प्रीमियर लीग येते. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. बाबू दादा टॉस तुम्ही जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण घेणार. निश्चितच क्षेत्ररक्षण घेण्यापूर्वी एक महत्वाचे अनाउन्समेंट करतो. तुम्ही देखील 4 सामने जिंकले, पार्थी लेव्हल्सने देखील 4 सामने जिंकलेले आहेत. कशा प्रकारची रणनीती असेल किंवा किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 4 षटकाच्या सामन्यामध्ये त्यांना कमीत कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. आज तू देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे. आजच्या दिवसामध्ये देखील युवा गोलंदाज आहे तुमच्या टीम मध्ये, त्यांच्याकडून कशा पद्धतीची अपेक्षा असेल? योग्य ते मार्गदर्शन त्यांनी ज्या मार्गदर्शनानुसारच बॉलिंग करतात, त्यामुळे त्यांचे आभार आहेत. मागच्या सामन्यामध्ये अनिकेत महालीवरती थोडासा जास्त हल्ला बोल केला होता, यावेळेस त्याच्याकडे कशा पद्धतीने तू देखील गेम प्लॅनिंग करशील? जो विश्वास आहे त्या विश्वासाने त्याला बॉलिंग देणार आम्ही परत पुन्हा. गेल्या वर्षी सातत्यानं या सातिवली प्रीमियर लीगचं तुम्ही आयोजन केलं होतं, यावेळेस आपण बघितलं तर राजूदादा भक्ते यांनी हे आयोजन केलंय, याबद्दल काय मत आहे? मागच्या पर्वाचे आयोजन सुद्धा खूपच छान होतं आणि सुरुवात मी करून दिली आणि आता राजूदादा भक्ते यांच्याकडे आम्ही ते सुपूर्त सोपवले आणि त्यांनी पण सुद्धा अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे. तर बेस्ट ऑफ लक तुझ्या संघासाठी. या ठिकाणी विक्रम आहेत पार्थ वॉरियर्स टीमचे संघनायक. विक्रम, आज आणि कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगला खेळ तुझ्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालाय. यावेळेस तुला फलंदाजी करायची आहे, किती धावांचं टार्गेट सेट नेमकं केलं जाईल? 50+. तुझ्या व्यतिरिक्त आणखी तुझ्या टीम मध्ये असे कुठले फलंदाज आहेत, तुझा विश्वास त्याच्यावरती? अक्षय आहे, दीपक आहे, सुमित आहे, बाबू आहे, बाला आहे. ते देखील एकही मॅच हारले नाहीत, तुम्ही देखील आतापर्यंत एकही मॅच हारलेले नाहीत. मात्र या मॅच मध्ये एक चुरशीची मॅच निश्चित पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. हो नक्कीच. तर बेस्ट ऑफ लक तुझ्या संघासाठी देखील. तर कॉमेंट्री टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे की टॉस जिंकलाय तो म्हणजेच केबीएम स्पोर्टनं आणि त्याने स्वीकारलं आहे क्षेत्ररक्षण. फलंदाजी करावी लागेल ते म्हणजेच पार्थ वॉरियर्स या टीमला. ओ टू कॉम्बॉक्स. सेकंडला सुरुवात होते. विघ्नेश पहिल्या चेंडूवरती बाद होतोय. द बिग मॅन विघ्नेश इज गॉन. गोल्डन डकचा शिकार होतोय. फलंदाज बाद. थँक्यू टीजे. सन्माननीय आदरणीय मुन्ना यादव साहेबांचं आगमन झाले. मोस्ट वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. सन्माननीय आदरणीय नितीन भाईगोडे सरांचं देखील आगमन झाले. मोस्ट वेलकम सर. हार्दिक स्वागत आपलं देखील. यस नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करते. आपण बघितलं तर रोहन आणि तसेच अर्मितची जोडी आणि तसेच विघ्नेश जो की कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी करत होता, आजच्या दिवसामध्ये त्याच्या फलंदाजीला नजर लागले जाते. आकाश त्याचा बंधू आहे, तसेच रिलेटिव्ह आहे. त्याच कारणास्तव आकाशने दर्शवून दाखवलं की विघ्नेश कशा प्रकारे खेळ करणार आहे आणि त्याच्याकरता जी फिल्डिंग लावली होती त्याच कारणाचा फलंदाज बाद झालाय. सन्माननीय आदरणीय महेंद्रजी लोखंडे साहेबांकडून पारितोषिक येते. गोलंदाजा करता देखील फलंदाजा करता देखील हॅट्रिक करताय. विकेट हॅट्रिक, सिक्सेस हॅट्रिक करता. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू होता. प्रवीण, आज प्रवीणचा दिवस आहे.
आज प्रवीणकडे चेंडू जाईल ना तर चुकी होणार नाहीये. चौसष्ट धावांचा पण आहे. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. एक गडी गमावला जातोय तसेच एकही धाव आतापर्यंत धावफलकावरती नाहीये. आपण बघतोय तर रोहन याला स्ट्राईक एंडवर, अरमित नॉन स्ट्राईक एंडवर, सद्दाम गोलंदाज. सद्दामला ज्याच्या करता आणलं होतं त्यांनी ते करून दाखवलं जातंय, दर्शवलं जातंय. उच्च कोटीचा खेळ त्याच्या माध्यमातून झालाय. सद्दाम पुन्हा एकदा सज्ज होईल. तिसरा चेंडू घेऊन पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे चेंडू स्टॉप करते. वैदिकरण संघाचं खातं खोलं जात आहे तिसऱ्या चेंडूवरती. तसेच गावदेवी फायटर्स संघाचं खातं तसेच अकाउंट ओपन केलं जात आहे. जशा प्रकारे एच क्लब संघाने फलंदाजी केली तशा प्रकारची फलंदाजी करा. सद्दाम षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अरमित. यावेळेस चेंडू जातोय फाईन लेगच्या बाउंड्री लाईनच्या थोडासा आतमध्ये या ठिकाणी अडला गेलाय आणि निश्चितच 2 धावा या पलून पूर्ण केल्यात. अतिशय सुंदर रन पिट तो विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा, 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 3 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे सद्दाम आहे. पॉवर प्लेचं हे षटक. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी सद्दामने केली होती. फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस सोडून दिलं. ही लाईन चुकीची आहे. आउटसाइड द लेग स्टंप पंच देखील आमच्याकडे वळतायत की हा चेंडू खराब आहे. आव्हानाच्या स्वरूपामध्ये 1 धाव निश्चितच या ठिकाणी टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. येस थँक्यू. आणि आकाशकडे आपण बघितलं होतं ना, आपण लहानपणी असताना लगोरी खेळत होतो. धाव नको नाही तर मी मारेन. आकाश देखील तेच दर्शवत होता. तसेच धावफलक वाढलं जाते एक्स्ट्राच्या स्वरूपाने. धावफलक वाढत जाऊन पोहोचले 4 चक्रावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बरोबर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेच्या षटकातील स्ट्राईक एंडवरती आपण अरमित याला बघतोय. यावेळेस चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक पाठीमागे गणेश चेंडूला फील्ड करेन, फेकी करेन. 1 धाव सहज सोप्या रूपाने अर्जित केली जाते. तसेच आकाश देखील दर्शवत आहे. जर तुम्ही हातामध्ये जर चेंडू ठेवला तर कदाचित ऍडव्हान्टेज असते की फलंदाजा करता किती धाव घेण्याची संधी उपलब्ध असते. सातत्याने आपण बघितलं तर एक मला इंडिया न्यूझीलंडचा सामना आठवतो. त्यावेळेस विल्यमसन ज्यांच्या हातामध्ये चेंडू केला होता त्याने फील्ड केला होता. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली होते त्यावेळेस विकेटवरती. आणि फक्त विल्यमसनने हातामध्ये चेंडू ठेवला आणि तसेच हातामधून चेंडू रिलीज करण्याच्या अगोदर विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी धाव कंप्लीट केली होती. आकाश देखील तेच दर्शवत आहे की तुमच्याकडे चेंडू आला तर डायरेक्टली हिट करा. आपल्या हातामध्ये द्या, दुसऱ्याच्या हातामध्ये देणं गरजेचं असते. तेच देखील दर्शवण्याचा प्रयत्न होता. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील सद्दाम. यावेळेस खराब चेंडू असेल. वाईडचा इशारा. अवंतर धावसंख्येमध्ये भर पाडली तर एकने धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 6 चक्रावरती. करंट रन रेटचा विचार केला तर 7.20 सरासरीने आतापर्यंत चालतंय. पण आवश्यकता असेल ती रिक्वायर्ड रन रेटची 14.50 म्हणजेच प्रति षटका पाठीमागे तुम्हाला 15 ते 16 धावा बनवणं गरजेचं आहे. पण आतापर्यंत संघ पाठीमागे राहतोय तो गावदेवी फायटर संघ. अंतिम चेंडू आहे पॉवर प्लेचा. सद्दाम घेऊन सज्ज. राऊंड द स्टम्प्स. या ओव्हर द विकेट होता. यावेळी देखील उडवण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धाव फलक 6 चक्रावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तसेच दुसरं षटक देखील येईल आणि आम्ही जाऊयात डीजे मास्टरकडे. तसेच मी असा गेलो आणि असा आलो. रवी आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. थँक्यू आकाश. गोगलधारे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस बॅट चेंज घेतली होती. पाठीमागे क्षेत्ररक्षक अर्थातच यष्टी रक्षक होता आणि कुठली धाव मिळत नाहीये. विजय आपण जर आकाशचा विचार केला ना, फलंदाजी करतो डावखुऱ्या हाताने, गोलंदाजी करतो उजव्या हाताने. ही प्रत्येक खेळाडूकडे शैली नसते. तुमच्याच आदिवासी क्रिकेटमध्ये आपण एकाला बघू शकता. तिथे बिरसा मुंडा चषक होतं. रोशन सालकर ज्याने की ते अर्धशतक कंप्लीट केलं होतं. तो देखील त्याची पण शैली तशीच आहे.
डावकुरी हाताने फलंदाजी करतो, उजव्या हाताने गोलंदाजी करतो. हे गॉड गिफ्टेड आहे, हे देवाकडून मिळाले जे तुम्हाला गिफ्ट आहे. यावेळी चेंडूला पूल केलंय, पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी देखील झेल सुटला जातोय. अभिषेक खराब क्षेत्ररक्षण, झेल टिपण्याची संधी होती, झेल सुटला जातो. तसेच आपल्या साथी खेळाडूंना देखील इंजर्ड करण्याचा प्रयत्न होता. यस, दीपक मडवी तुमच्या विभागातील देखील आपण सांगितलं, तो देखील तशाच प्रकारचा खेळतो. रायटी आणि गोलंदाजी करतो लेफ्टी. ही चांगली ऍडव्हान्टेज आहे, कारण की आपण सातत्याने बघितलं तर लेफ्टी गोलंदाजाची जास्त मागणी असते या क्रिकेटच्या जगतामध्ये. कधी पण बघा लेफ्टी गोलंदाजाला सातत्याने मागणी असते. तसेच आपण हर्षदीप सिंग यांना बघितलं, तसेच खलील अहमद यांना देखील बघितलं इंडियन क्रिकेट टीम मध्ये. यस, झहीर खान आता त्यांचा बघितलं तर त्यांचा वेळ काळ होता तो वेगळा होता. यावेळेस देखील चेंडूला पूल केलंय, फटका पासलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपला जाईल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. आमचा सरपंच हिरोला पडतोय तारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय. आपण जर बघितलं तर या सामन्यामध्ये 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयाकरता 54 धावांची आवश्यकता. तसेच गावदेव फायटर संघाकरता अतिशय कठीण कार्य आहे. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. विजयाकरता 54 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट बघितलं तर 27, म्हणजेच प्रति षटका पाठी मागे तुम्हाला 4 षटका लागला देखील तरी पण सन्मान होणार नाहीये. आणखी 3 धावा राहतील, जे की पुढील 2 चेंडू राहतील त्याच्यावरती पण देखील 3 धावा बनवाव्या लागतील. म्हणजे प्रति षटका पाठी मागे तर 4 षटकार आणि तसेच 1 चौकाराची आवश्यकता असेल. म्हणजे प्रत्येक जे 5 चेंडू असतील त्याच्यावरती बाउंड्री येणं गरजेचं असेल. 12-54 समीकरण आहे. गोलंदाजी मार्क वरती विजय. पाठीमागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती विजयाने. तसेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील विजय आहेत. आज विजय नाव बरंच मशहूर आहे आणि विजय नावाची चर्चा सातत्याने असते. विजयचं तर नाव आलं तर आम्हाला आठवतो विजय जाधव, मॅन फ्रॉम गोखिवरे. यावेळी देखील दर्जेदार स्ट्रोक आहे, विजय नाव आहे. आणि तसेच आपण बघितलं तर चांगला स्ट्रोक आहे. गोलंदाजाचं नाव विजय होतं. फलंदाजी मार्क वरती वीर होता. वीर इज ऑन फायर. चेंडू मधून पाठवलं जातं आउट ऑफ द पार्क. इट्स यूज षटकार. येणार 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 48 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. आणखी 2 ते 3 मोठे स्ट्रोक आले तर कदाचित मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल ती गावदेव फायटर संघाला. विजयच्या विरोधामध्ये षटकार आलाय. वीरू यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव कंप्लीट. आणि तसेच फिल्डर वरती प्रेशर बनवण्याचा प्रयत्न होता की आपण जर पहिला जर धाव वेगाने घेतली ना तर दुसरा धावे करता आपण रेडी होतो. आणि तसेच फिल्डर वरती देखील प्रेशर मेंटेन होतो. पण फिल्डर वरती त्याचा काय प्रभाव पडला नाही. 1 धाव फलक वाढत जाऊन पोहोचते 17 आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये समीकरण आता बदललं जात आहे. आतापर्यंत जेव्हापासून एकतर्फा मुकाबला झाला एच ए क्लबच्या खात्यामध्ये हा सामना जाणार आहे, याच्यामध्ये कुठली शंका नाहीये. पण हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, अनिश्चिततेचा खेळ आहे. या क्रिकेटमध्ये जर बघितलं तर कधीही काही होऊ शकते. जशा प्रकारे गिरगिट अर्थात सरडा जेव्हा रंग बदलतो ना त्याच्यापेक्षा जास्त रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 47 धावांची आवश्यकता. विजय आपण जर बघितलं तर एच ए क्लब संघाचा जर नेट रन रेट आहे अतिशय प्लस मध्ये जाईल, जे की अजून 47 धावा बनवायच्या समोरील संघाला गावदेव फायटर्सला. चेंडू बरोबर जाते 10. मला असं वाटतंय कम से कम 25 ते 30 धावाने देखील विजय ठरू शकतो. पण आतापर्यंत मैदानादरम्यान फलंदाज आहेत हरमित. कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि तसेच त्याचा साथ देखील वीर देतोय. हरमित करता पुढील चेंडू. विजय सज्ज होतोय. यावेळेस नो बॉलचा इशारा येतोय. षटकार आहे की दुहेरी धावील, क्वेश्चन मार्क. पंच आपस मध्ये डिस्कस करतील. नो बॉल तर नक्कीच आहे. धावा किती 2. नो +2 अर्थातच 3 धावा इथे दिल्या जातील. 3 धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल ते 20 आकड्यावरती. तसेच आणखी विचार केला तर 10 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू फ्री हिट. फर्स्ट बीमर इन दिस ओव्हर. पहिला बीमर आलाय. दुसरा बीमर आला तर कदाचित गोलंदाज देखील गोलंदाजी सोडून निघावं लागेल. जशा प्रकारे आपली जर ट्रेन किंवा बस मिस होते ना गावाला जाताना त्यावेळेस आपण नाराज होऊन घरी येतो, तसंच गोलंदाजांना नाराज होऊन साईडला उभं राहावं लागेल, फिल्डिंग करावी लागेल. आपण बघतायत क्रांतीवीर बिरसा मुंडा क्रीडांगण अतिशय चांगली ग्राउंडची शैली आहे. एक ग्राउंडची शैली जर बघते ना विजय जर बाहेरच्या साईड जरा उतार बनलाय
जसं प्रकारे आपण जेव्हा बघतो ना गॉल्फचं क्रिकेटचं मैदान असतं गॉल्फचं मैदान त्याच प्रकारचं आहे पण हे क्रिकेटचं मैदान आहे आतापर्यंत चांगली गोलंदाजी आहे फ्रीटचा चेंडू यावर देखील चेंडूला उडवलं जात आहे पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याला बीट करून चेंडू जातो वन बाउंस सीमा पार चौकार आहे पंच चौकार आहे नमस्ते बहनों और भाइयों Yes, सौकार। बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये। बिलीची नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला बिलीची नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला बिलीची नागिन 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 येस थँक्यू डीजे मास्टर करता एकदा एक नागिनची सुव्यवस्था करून द्यावा जरा प्लीज यावर देखील चेंडूला पुल केलंय पावरफुल है सक्सेसफुल है इस मैच में अभी भी शायद जान बची है एक गेंद चली बाउंड्री लाइन की सैर पर 6 के साथ समीकरण कुछ बदल जाएगा गेंदें बचेगी आज जीत के लिए 34 रनों की जरूरत थ्रिलर टाइम आपने सिर्फ आगाज देखा है अंजाम अभी बाकी है मारा अभी चौका छक्का मारा है और भी आ रहे छक्के बाकी है बेहतरीन बल्लेबाजी करे जीत के लिए 8 गेंदें बची है और जीत के लिए 34 रनों की जरूरत विजय शायद ये रन बच सकते हैं अगर 2 बड़े हिट आएंगे तो कुछ मैच में कमबैक करने का मौका मैंने बताया था अरविंद अच्छे बल्लेबाजी करते हैं एक बार फिर गेंद को उड़ाना चाहते थे लेकिन इस बार गेंदबाज खुशनसीब थे कि बच गए एक रन आसानी के साथ मुकम्मल आप वीरू के ऊपर रहेंगी निगाहें अभी भी जीत के लिए 33 रन की जरूरत है लेकिन जिस प्रकार से हमने कहा था कि 27 रन आपको हर ओवर के बीच में बचाने हैं यावर देखील खोलो टप्प्याचा चेंडू होता इथे एक धाव कंप्लीट केली जाते दुसरा धावे करता येण्याचा प्रयत्न असेल आणि तसेच अरविंद देखील इंटरेस्टेड आहे 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जात आहेत आकाशच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन बघा नाराज आहे आणि नाराज राहणं देखील लाजमी कारण की नॉन स्ट्राईक वरती थ्रो येणं गरजेचं होतं दोन्ही धाव फलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 33 च्या आकड्यावरती आणखी 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे विजयाकरता 31 धावांची आवश्यकता या धावा देखील मित्रांनो चेस होऊ शकतात पण तुम्हाला स्वतःवरती विश्वास आत्मविश्वास ठेवावा लागेल जर तुमचा कॉन्फिडन्स आहे असेल ना मित्रांनो तुम्ही काही करू देखील शकता यस नक्कीच पंखावरती आपला विश्वास ठेवावा लागेल तर पंखावरती तर पंख हेलिकॉप्टर फिरवावं लागेल आपला जे की हेलिकॉप्टर सर्वात वेगवान गतीने चालतं तसं आपल्याला चालावं लागेल आपण जर विचार केला तर सह्याद्रीला जर कोणी पार केला असेल तर फक्त 2च होते एक वारा होता आणि दुसरे मराठे होते आणि तसेच इथं देखील करून दाखवावं लागेल तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आम्ही जर स्वतःवरती विश्वास ठेवला ना मित्रांनो तुम्ही काही करू शकता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे विजयाकरता 31 धावांची आवश्यकता राज किशोर आहे कालच्या दिवसामध्ये मी राज पण बघितला होता आणि शोर पण बघितला होता आणि तोच राज किशोर आहे सध्या रिदम जरासा तुटला जाते कदाचित मला वाटतं की या मॅच मध्ये थोडासा इंटरेस्ट बाकी आहे रंग बाकी आहे कुठं 54 धावा होत्या आणि कुठं आता 31 धावा पोहोचल्यात 6-31 चं समीकरण आहे पहिल्या चेंडूत जर षटकार आला ना विजय तर गोलंदाजाच्या मनामध्ये प्रेशर असेल राजकिशोर सज्ज होतोय यावेळेस षटकार न येता देखील प्रेशर मेंटेन आतापर्यंत वाईडचा इशारा आहे विजय करता आणखी 30 धावांची आवश्यकता आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2 असे खेळाडू ज्यांनी 6 चेंडू 6 षटकार लागलेत एक युवराज सिंग त्याच्यानंतर कायरन पोलार्ड आणि तसेच कायरन पोलार्डचा विचार केला तर अकिला धनंजय श्रीलंकेचा सर्वात अतिशय उत्तम दर्जाचा गोलंदाज होता त्याच्या विरोधामध्ये 6 षटकार लागले होते इथे 5 षटकारांची आवश्यकता आहे फक्त यावेळेस कदाचित आम्हाला वेगळा आवाज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून आला होता मग इथं तर एक धाव सहज सोप्या रूपाने कंप्लीट केली गेली असती पण इंटरेस्टेड नाही आहेत पाच 30चं समीकरण आहे राजकिशोर यावेळेस देखील चांगला चेंडू आहे की काय खराब चेंडू आहे वाईट चेंडू आहे अवतर धावसंख्येमध्ये भर पडले जाईल विजय करता आणखी 29 धावांची आवश्यकता आहे
5:29 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीड अप करा, वेळेला महत्व द्या. कदाचित हा देखील खराब चेंडू आहे. आणखी एक वाईड चेंडू. आणि जर बघितलं ना 5 चेंडू बाकी आहेत, विजय करता आणखी 28 धावांची आवश्यकता आहे. 5-28चं समीकरण आहे. विजय मला वाटतंय की काहीतरी वेगळं घडणार या सामन्यामध्ये, कारण की गोलंदाज देखील हेल्प करत आहे गावदेवी फायटर संघाला. खेळात तर एच क्लब संघाकडून पण गावदेवी फायटरला आतापर्यंत चांगला सपोर्ट केला जातोय. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलं जातंय, पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू त्याला क्लिअर करून निघून जातोय. आर पार सीमारेच्या पार येतोय चौकार. 4-24. No ani ani andante ni pella me tornante ni la sabe ni suami andante na pella de la casa tan mandra sabe थँक्यू डीजे. आज शनिवार बजरंग बलीचा वार, तसेच संकट मोचक हनुमान बनावं लागेल आता. यावेळेस देखील खराब चेंडू आहे, वाईडचा इशारा येतोय. मला असं वाटतंय की विजय या 31 धावा सेफ नाहीयेत. आता 31 धावा सेफ नाही राहिल्यात. मला तर या ठिकाणी रामायणची आठवण झाली. ज्याप्रमाणे हनुमंताने लंका जाळण्यासाठी आपली सेफ्टी लांब केली होती ना, त्याप्रमाणे हे षटक लांब लचक वाटू लागले. यावेळेस चेंडूला उडवलंय, पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू निघून जातोय आरपार सीमारेच्या पार येतोय चौकार. थँक्यू डीजे. जरा 2 मिनिट आता तुम्ही ब्रेक घ्यायचाय. उर्वरित चेंडू आहे ते 3. विजय करताय 19 धावांची आवश्यकता. या षटकाचा विचार केला आतापर्यंत षटक कंप्लीट होणं गरजेचं होतं, कारण की आतापर्यंत 7 चेंडू हाताळले जातात, त्याच्यामध्ये लिगल डिलिव्हरीज आहेत त्या फक्त 3. खराब चेंडू 4 आहेत. फायदा नक्कीच घेणार आहेत. स्ट्राईक इनवरती अरमित, फलंदाजी क्षमता ठेवणारा खेळाडू. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे, पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे, दोघांना गॅप करतोय. प्रवीण वाडान, मी नक्कीच म्हटलं होतं की आजचा दिवस प्रवीणचा आहे. त्यालाच भेदणं कुठल्याही खेळाडू करता चांगलं होणार नाहीये, कारण की भेदू शकणार नाहीये. त्याचा परफॉर्म चांगला आहे. 1 धाव येते. तसेच आता जर बघितलं तर अरमितला 100 रुपयाचं पारितोषिक येते. यावेळेस देखील हेलिकॉप्टर उडवला जातोय आणि सरळ चेंडू निघून जातोय सीमा पार. षटकार 6 धावा. एच क्लबच्या स्टँड मध्ये चेंडूला पाठवलं जातोय. वीरू काय फलंदाजी करतोय. छोटा कद काडीचा खेळाडू आपण त्याला बघतायत. छोटा तीर घाव करे गंभीर. तसेच गौतम गंभीरची देखील आठवण झाली आहे. बाबू सोनी यांच्याकडनं अरमित करता 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. थँक्यू. 1 चेंडू बाकी आहे, 12 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील चेंडूला उडवलंय आणि सरळ पाठवलं होतंय. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या भेटी करता, अभिवादन करता, स्वागत करता. षटकार 6 धावा. विजय जर कदाचित वीरूला स्ट्राईक भेटला असती तर 31 धावा बनवू शकल्या असत्या. पण निश्चित मी एवढंच म्हणेन का दिवा विजता विजता तेल ओतण्याचं काम या ठिकाणी केलंय. हे तेल अगोदर ओतायला होतं. यस नक्कीच, कारण की देर आने की दुरुस्त नहीं है. आपको दुरुस्त आना चाहिए, आप जल्दी आते तो शायद अच्छी बल्लेबाजी कर सकते थे. और शायद ऐसे क्लब आकाश भी सोचते रहेंगे कि ये मैच कहाँ था भाई, कहाँ पे पहुंच गए. हमने देखा था कि 12 गेंदों में कुछ 55 रन चाहिए थे, सिर्फ जीत हुई है 5 रन से. मतलब यानी कि 12 गेंद